श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. ओम लक्ष्मे नमः. मित्रांनो, अशाच माहिती ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. मित्रांनो, उद्या सकाळी उठल्या उठल्या या दोन गोष्टी चुकूनही पाहू नका, कारण त्याचे वाईट परिणाम वर्षभर भोगावे लागतील. तुमच्या मनासारखे काहीच घडणार नाही आणि लक्ष्मी स्थिर होणार नाही. सतत काळजीत आणि चिंतेत राहावे लागेल. त्यामुळे माहिती नीट लक्षात घ्या की या दोन गोष्टी पाहण्याचे टाळावे. आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवासाठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याला होते. त्या दिवशी आपण गुढी उभारतो, तिची पूजा करतो. तरी इंग्रजी नवीन वर्षाचे 1 जानेवारी महत्त्वही आपण मान्य करतो. या दिवशी नवीन दिनदर्शिका लावतो आणि त्यानुसार आपल्या दिनक्रमाचे नियोजन करतो. तुम्ही नवीन वर्ष गुढीपाडव्याला मानता किंवा 1 जानेवारीला, त्याचे महत्त्व समानच आहे. मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या दोन गोष्टी पाहणे टाळा. तसेच तुमच्या घरातून काही वस्तू बाहेर देणे टाळा. याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यावर आपल्या घरातून कोणत्या वस्तू चुकूनही देऊ नयेत याची आपण माहिती घेऊया. बऱ्याच जणांना हे जाणून घेण्यात उत्सुकता असेल की कोणत्या वस्तू सकाळी पाहायच्या नाहीत आणि कोणत्या वस्तू घ्यायच्या नाहीत आणि द्यायच्या नाहीत. बऱ्याच जणांचे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात. नवीन वर्षात मी स्वतःमध्ये खूप बदल करणार असे अनेक जण ठरवतात, पण प्रत्यक्षात ते अंमलात आणतात का हे त्यांनाच माहिती असते. मागील वर्षी झालेल्या चुका सुधारून नवीन वर्ष अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करा. मागच्या अनुभवातून शिकून पुढील काळासाठी योग्य दिशा ठरवा. महिला सुद्धा नवीन वर्ष सुरू झाल्यावर आपल्या घरामध्ये साफसफाई करतात. अशा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून वर्षाची सुरुवात चांगली होईल. असे मानले जाते की सुरुवात चांगली झाली की संपूर्ण वर्ष चांगले जाते आणि हे काही चुकीचे नाहीये. या दिवशी आपण काय करतो, जर आधीच काही साफसफाई केली असेल तर अनेक जण काही जुनी नको असलेली वस्तू टाकून देतात. नवीन वर्ष सुरू होते आणि आपण विचार करतो की घरामध्ये कोणत्या गोष्टी ठेवायच्या नाहीत जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल. नवीन दिनदर्शिका लावायची असते, त्यामुळे जुनी दिनदर्शिका काढून टाकली जाते. पण बऱ्याचदा आपण जुनी दिनदर्शिका रद्दीवाल्याला किंवा भंगारवाल्याला देतो. मात्र हे चुकीचे आहे, कारण जुने कॅलेंडर कोणालाही देऊ नये. ती फक्त भूतकाळातील आठवणींचे प्रतीक आहे. काही गोड, काही कडू आणि काही मिश्र स्वरूपाच्या. त्यामुळे त्या वर्षातल्या चांगल्या गोष्टींना आठवून वाईट गोष्टी विसरणे योग्य आहे. पण जुने कॅलेंडर इतरांना देणे म्हणजे एक प्रकारे आपले भाग्य दुसऱ्याला हस्तांतरित करण्यासारखे आहे. जर ती दिनदर्शिका तुम्हाला काढून टाकायची असेल तर काही चांगल्या पद्धतीने तिचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ, मुलांच्या पुस्तकांना कव्हर बनवण्यासाठी कॅलेंडरच्या कागदाचा वापर करू शकता. बऱ्याच दिनदर्शिकांवर देवी देवतांचे सुंदर फोटो असतात. ते फोटो कापून घेऊन फोटो कोलाज बनवता येतो किंवा पूजास्थळासाठी वापरता येतो. किचनमध्ये रॅकवर ठेवलेले डबे झाकण्यासाठी किंवा धूळ बसू नये म्हणून कॅलेंडरचा कागद उपयोगी पडतो. कॅलेंडर जाळणे किंवा रद्दीवाल्याला देणे टाळावे. जर तुम्हाला ते अजिबात वापरायचे नसेल तर एक जुनी आठवण म्हणून जपून ठेवू शकता. तुम्ही इंटरनेटवर शोधून देखील अशा कॅलेंडरच्या उपयोगासाठी वेगवेगळ्या कल्पना मिळवू शकता. त्यामुळे जुने कॅलेंडर योग्य पद्धतीने वापरा आणि घरामध्ये सकारात्मकता टिकवा. जुन्या कॅलेंडरचा वापर तुम्ही स्वतःच योग्य प्रकारे करायला हवा. ती कॅलेंडर इतर कोणालाही देऊ नका. त्याऐवजी त्याचा दुसऱ्या उपयुक्त कामांसाठी उपयोग करा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणती गोष्टी द्यायच्या नाहीत. यामधील दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज. या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. तसेच कोणालाही कर्ज म्हणून पैसे देऊ नका. जर या दिवशी कर्ज घेतले तर ते फेडणे खूप कठीण जाईल आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तसेच कोणाला उसने पैसे देणेही टाळा. माता लक्ष्मीला चंचला म्हटले आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे स्थिर वास्तव व्हावे यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही जण लक्ष्मी पूजन करतात. तुम्हालाही शक्य असल्यास या दिवशी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करावी. लक्ष्मी धन, धान्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कर्ज घेणे आणि देणे हा प्रकार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे टाळावा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेटवस्तू देणे. नवीन वर्ष असल्याने अनेक जण एकमेकांना भेटवस्तू देतात. उदाहरणार्थ, पती पत्नीला, पत्नी पतीला, मित्र मैत्रिणीला
किंवा कर्मचारी आपल्या वरिष्ठांना भेटवस्तू देतात, यामध्ये काही चुकीचे नाही. भेटवस्तू देणाऱ्यांचा उद्देश फक्त आनंद देण्याचा असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू भेट देणे किंवा स्वीकारणे टाळावे. उदाहरणार्थ, देवी देवतांचे फोटो भेटवस्तू म्हणून देऊ नयेत. कोणालाही घड्याळ भेट म्हणून देऊ नये. असे मानले जाते की घड्याळ भेट दिल्याने दोघांची वेळ खराब होते. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणती भेटवस्तू योग्य आहे याचा विचार करूनच त्या वस्तू निवडाव्यात. यामुळे तुम्हालाही आणि ज्यांना भेटवस्तू दिली जाते त्यांनाही फायदा होईल. नवीन वर्ष आनंददायी, सकारात्मक आणि समाधानकारक आणि सुखमय जावे हीच सर्वांची इच्छा असते. त्यामुळे योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मकतेने वर्षाची सुरुवात करा. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ, आरसा किंवा काचेच्या वस्तू या भेटवस्तू म्हणून देणे चुकीचे मानले जाते. अशा वस्तू वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अपशगुन मानल्या जातात. त्यामुळे किमान नवीन वर्षाच्या दिवशी तरी अशा चुका टाळाव्यात. बाकी अनेक वस्तू आहेत ज्या भेटवस्तू म्हणून देणे योग्य आहे, जसे की वॉलेट किंवा पॅकेट. मात्र घड्याळ, देवी देवतांचे फोटो, प्राण्यांच्या प्रतिमा असलेल्या वस्तू देणे टाळावे. उदाहरणार्थ, गायीची मूर्ती किंवा गायीचा फोटो देऊ नका, कारण गायीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते. वाघावर बसलेली दुर्गादेवी किंवा दत्तगुरूंच्या फोटोमध्ये गायीचे दर्शन असते. अशा वस्तूही भेटवस्तू म्हणून देऊ नयेत. देवी देवतांचे, प्राण्यांचे फोटो किंवा मूर्ती यांना भेटवस्तू बनवणे अयोग्य आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोक फिरायला जातात. तिथून मूर्ती, फोटो, शोपीस वगैरे आवडत्या वस्तू आणतात. परंतु हिंसक प्राण्यांची चित्र किंवा मूर्ती घरात आणणे चुकीचे आहे. अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मकता ऊर्जा तयार होते. घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहावे यासाठी ज्या वस्तू पाहून मन प्रसन्न होते अशाच वस्तू घरात ठेवाव्यात. ज्या वस्तूंनी मन उदास होते किंवा बेचैन वाटते त्या वस्तू घरात ठेवणे टाळावे. उठल्यावर पहिल्यांदा नजरेस येणाऱ्या वस्तूंनी मन शांत होणे आवश्यक आहे. महिला किंवा पुरुषांनी एकमेकांना काही विशिष्ट वस्तू भेट देणे टाळावे, जसे की रुमाल, नॅपकिन किंवा पेन. या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्यास भाग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नवीन वर्षाच्या दिवशी योग्य विचार करूनच भेटवस्तू निवडाव्यात. ज्या वस्तूंमुळे आनंद, शांती आणि सकारात्मकता वाढेल अशाच वस्तू द्याव्यात. वास्तुशास्त्रानुसार हे नियम व्यवस्थित समजावून सांगितले आहेत. जर आपण काही विशिष्ट वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिल्या तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास कमेंटमध्ये लिहा. आपण एखाद्या व्हिडिओत आता यावर सविस्तर चर्चा करू. तसेच जर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार आधारित अनेक व्हिडिओ बघायचे आवडत असतील ना, तर तुम्ही अपेक्षा ही कमेंटमध्ये नक्की सांगा. महिलांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाही तर संपूर्ण वर्षभर दिवसाची सुरुवात ही टोकदार किंवा धारदार वस्तू पाहून करणे टाळावे. उदाहरणार्थ, तवा. स्वयंपाकघरात आपण तवा वापरतो. पोळी, भाकरी, भाजी गरम करणे, डोसा बनवणे इत्यादी कामांसाठी तवा उपयोगात आणला जातो. परंतु दिवसाची सुरुवात तवा पाहून करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे तव्याची जागा अशी ठेवा की तो स्वयंपाकघरात प्रवेश करता दिसणार नाही. शेगडीखाली तवा ठेवणे हा चांगला पर्याय आहे. मात्र तवा थंड झाल्यावर आणि स्वच्छ करूनच ठेवावा. 2. चाकू. चाकू देखील टोकदार वस्तूंमध्ये येतो. दिवसाची सुरुवात चाकू पाहून करू नये. अशा वस्तू अशा जागी ठेवा की त्या सहज नजरेस पडणार नाहीत. ज्या स्वयंपाकघरात ट्रॉलीज आहेत त्यांना या गोष्टी सोप्या होतात. 3. कचऱ्याचा डबा. दिवसाची सुरुवात कचऱ्याचा डबा पाहून करणे अशुभ मानले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तसेच संपूर्ण वर्षभर कचऱ्याचा डबा पाहणे टाळावे. असे केल्याने पैशाची चणचण जाणवू शकते. डबा असा ठेवा की तो सहज नजरेस पडणार नाही. 4. आरसा. उठल्या उठल्या आरसा पाहणे सुद्धा चुकीचे मानले जाते, कारण यामुळे नकारात्मकता वाढू शकते. दिवसाची सुरुवात नेहमी प्रसन्न वस्तू पाहूनच करावी. वास्तुशास्त्रानुसार दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी करावी. धारदार वस्तू, कचऱ्याचा डबा किंवा आरसा पाहणे टाळावे. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि सुख शांती टिकून राहते. उठल्या उठल्या आपले शरीर अपवित्र असते. अशा वेळी आपला चेहरा आरशामध्ये पाहिल्यास त्याचे प्रतिबिंब अपवित्र ऊर्जा रूपी आपल्यावर पडते. आणि तसेच रात्रभर आरशामध्ये खूप निगेटिव्हिटी साचून राहिलेली असते, ज्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून उठल्या उठल्या चुकूनही आरसा पाहू नका. सांगायचा उद्देश आहे की आपल्याला या वस्तू व्यवस्थित ठिकाणी ठेवाव्यात. घरात संपूर्ण वर्षभर सूर्यास्तानंतर कधी हळद, तांदूळ, मीठ, दही अशा पदार्थांची देणगी किंवा वितरण टाळावे.
पांढऱ्या रंगाच्या वस्तू सायंकाळच्या वेळी कोणालाही देऊ नयेत. पांढऱ्या रंगाच्या वस्तू म्हणजे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे पदार्थ, ज्यांचा संबंध लक्ष्मी आणि चंद्रदेवांशी आहे. या वस्तूंचा मजबूत असलेला संबंध लक्ष्मीच्या वासासह आपल्या घरात असावा. त्यानुसार या वस्तू कधीही सायंकाळी कोणालाही देऊ नयेत. समोरच्याला राग आलाच तरी चालेल, पण अशा वस्तूंची देवाणघेवाण टाळा. काही वेळा शेजारच्यांची किंवा इतरांची वस्तू संपलेली असते आणि त्यासाठी या वस्तू मागितल्या जातात. प्रत्येकाला या गोष्टीची माहिती असली पाहिजे, कारण ही एक महत्त्वाची शस्त्रविद्या आहे. यामुळे कोणीच कोणाकडे काही मागायला जाणार नाही. बऱ्याच जणांना या गोष्टीची माहिती नसते आणि त्यांना हे हास्यास्पद वाटते, पण हे खूप चुकीचे आहे. आपण कोणाकडून काही मागितले पाहिजे का? पहिला दिवस जरी वर्षाचा असला तरी देखील असे प्रकार घडू नयेत. या नियमांचा पालन करणे आवश्यक आहे. आपल्या घरातील वस्तू पदार्थ कधी संपू नयेत, त्याचा थोडासा साठा अधिक ठेवावा. दुसरीकडे दुकानदारांसाठी हे नियम लागू होत नाहीत, कारण त्यांचा व्यवसायाचा अर्थ निर्माण करण्यासाठी सुरू केलेला असतो. हा नियम केवळ घरात स्वयंपाक करणाऱ्यांसाठी आणि गृहिणींसाठी लागू होतो. आपण उद्या सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा, देवपूजा करा आणि देवाचे मनोभावे दर्शन घ्या. नामस्मरण करा आणि दिवसाची सुरुवात कराग्रे वसती लक्ष्मी, करमुल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम या प्रार्थनेने करा. लक्ष्मीला नमस्कार करा. आपले मन आणि घर प्रसन्न ठेवा. लक्ष्मीजींची सेवा करा. श्री सूक्त वाचा, तसेच व्यंकटेश स्तोत्रम वाचा. घरामध्ये कधीही धनाची कमतरता पडणार नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.